नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अस्पार अकॅडमी मध्ये. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वाय क्वेश्चन. काय वाय क्वेश्चन? कोणतीही गोष्ट करण्याआधी आपला पहिला वाय क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, तर त्याच्यासाठी ऍप्टिट्यूड विचारला जातो. लेट मी गिव्ह व्हेरी गुड ऍडवाइस मित्रांनो. लाईफ मध्ये करिअर सेट करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर नवीन पाऊल उचलत असाल तर पहिला ते मी का करतोय समजून घ्या. आजच्या डेटमध्ये पण तुम्ही जर ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन करत असाल कोणत्याही एक्झामला क्रॅक करण्यासाठी, पहिला समजून घ्या ऍप्टिट्यूड का विचारला जातो. जोपर्यंत तुमचा व्हाय क्लिअर नाही ऍप्टिट्यूडला घेऊन, यू वोंट बी एबल टू टेक दॅट ऍप्टिट्यूड व्हेरी सिरियसली. कम ऑन, व्हॉट? यू वोंट बी एबल टू टेक दॅट ऍप्टिट्यूड व्हेरी सिरियसली. मी प्रशांत शिंदे, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर्स आणि इंग्लिश लँग्वेज कोर्स तुमच्यासाठी घेऊन येतोय. प्रत्येक वेळेस नवीन नवीन असे व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुमचं इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज आणि ऍप्टिट्यूडचं नॉलेज इम्प्रूव्ह होणार आहे. आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगेन ऍप्टिट्यूड इम्पॉर्टंट का असतो. सगळ्यात पहिला समजून घ्या मित्रांनो, तुम्ही कोणती एक्झाम जेव्हा क्रॅक करता ना, गव्हर्नमेंट सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं त्या सरकारी क्षेत्रामध्ये आणि त्या निम सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये अशा व्यक्तीची गरज असते जो खूप चांगला प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, खूप चांगला प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. आणि अशाच लोकांना चांगल्या पॅकेजेचा नोकरी मिळते, जॉब मिळतो. ठीक आहे, मग ते सरकारी क्षेत्र असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, त्यामध्ये अशा लोकांची डिमांड जास्त आहे. सप्लाय कमी आहे, डिमांड जास्त आहे, राईट. आणि हे चेक करण्यासाठी की जो एम्प्लॉई मी हायर करतोय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे की नाही हे चेक करण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट दिली जाते, ज्याच्यामध्ये तुमची क्रिटिकल थिंकिंग, रिझनिंग ॲबिलिटी या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. अँड दॅट्स वाय वी हॅव टू प्रिपेअर दी ऍप्टिट्यूड राऊंड ह्याच्यासाठी असतो. ठीक आहे. दुसरं रिझन असं आहे, ऍप्टिट्यूड हा फिल्टरिंग राऊंड पण आहे. म्हणजे काय? लेट से तुम्ही XYZ एक्झामची प्रिपरेशन करत असाल, लेट से तुम्ही MBA ची एक्झामची प्रिपरेशन करताय, कॅटची प्रिपरेशन करताय. कॅटची प्रिपरेशन करण्यासाठी 1,00,000 मुलं प्रिपेअर करतायत, पण त्यांच्यासाठी सीट्स तेवढे अवेलेबल नाहीये. त्यांच्याकडे लेट से 1,000 सीट्स अवेलेबल आहे, राईट. मग काय सगळ्यांना ते लोक घेणार का की हा तुम्ही पण या, तुम्ही पण नाही ना. मग फिल्टर कसं करणार? ऍप्टिट्यूडच्या बेसवरती. सिमिलरली तुम्ही कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करा, तुम्ही UPSC करा, तुम्ही MPSC करा, सगळ्या एक्झाम्स मध्ये जेवढी सीट्स रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकंट्स असतात आणि त्यांना फिल्टर करण्यासाठी ऍप्टिट्यूड हा एक फिल्टरिंग राऊंड असतो. ही 2 कारणं असतात ऍप्टिट्यूड सेट करण्यासाठी. आता ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन जेव्हा आपण करतो तर ऍप्टिट्यूड कोणत्या कोणत्या करिअरच्या क्षेत्रामध्ये विचारला जातो हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आज 10वीला असाल, 11वी, 12वी, 13वी, कितवीलाही तुम्ही असाल, तुम्ही जेव्हा करिअरची प्लॅनिंग करता, तुम्हाला असं वाटत असेल की मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करायचं आहे, मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं आहे, मी MBA मध्ये काम करायचं आहे, मला कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल, तर पहिला मला समजून घेतलं पाहिजे की ऍप्टिट्यूड तिकडे विचारला जाणार आहे की नाहीये. मी प्रशांत तुमच्यासाठी घेऊन आलेलो ही सगळी इन्फॉर्मेशन की कोणत्या कोणत्या एक्झाम्स असतात ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड विचारला जातो, त्यानुसार आपण त्या गोष्टीला प्रिपेअर करूया, राईट. सगळ्यात पहिला बघून घ्या, तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला सिक्युअर करायचं तुमचं करिअर, तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ऍप्टिट्यूड आहे. तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल IBPS साठी, IBPS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, IBPS जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करणार तेव्हा तिकडे तुम्हाला ऍप्टिट्यूड विचारला जातो फॉर शुअर. त्याच्यासाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा SBS स्टेट बँक ऑफ इंडिया, रोल कुठला मिळतो तुम्हाला, डेझिग्नेशन काय मिळतं? प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लार्क, राईट. याच्यासाठी पण ऍप्टिट्यूड टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार, ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन तुम्हाला करावी लागणार. त्याच्यानंतर आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, खूप फेमस एक्झाम आहे. भरपूर लोक या SSCच्या एक्झामसाठी अप्लाय करत असतात, तुम्ही पण अप्लाय करत असणार. तर त्यासाठी तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हायचं की बॉस इथे देखील ऍप्टिट्यूड विचारलं जाणार आहे. नंतर बघा SSC CGL आणि SSC CHSL दोन्ही पण सेमच काइंड ऑफ एक्झाम्स आहेत. SSC CGL काय आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट साठी असते. आणि पुढची बघा कंबाईंड हायर सेकंडरी लेवलची एक्झाम आहे, ज्यामध्ये ऍप्टिट्यूड आपल्याला फॉर शुअर विचारला जातो. नंतर बघा RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की रेल्वेमध्ये पण वॅकन्सीज आलेल्या असतात आणि रेल्वेमध्ये जर मला जायचं असेल तर ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे की नाही आहे? करणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःला सिक्युअर करणार असाल रेल्वे बोर्ड मध्ये ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन करा. RRB मध्ये पण ऍप्टिट्यूड विचारला जातो. UPSC व्हेरी फेमस. आजच्या काळामध्ये UPSCचे ऍस्पिरंट्स खूप वाढलेले आहेत. UPSC जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल त्यामध्ये एक सब्जेक्ट असतो ज्याला म्हणतो CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. हा एक सब्जेक्ट आहे ज्यामध्ये ऍप्टिट्यूड विचारला जातो सिव्हिल सर्व्हिसेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो यू हॅव टू प्रिपेअर फॉर दिस ऍज वेल. ठीक आहे. पुढे बघा
पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, पब्लिक सेक्टरमध्ये इन्शुरन्स एक्झाम्स मध्ये जसं की LIC असेल, NIACA असेल, या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करावी लागणार, ज्यामध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड फॉर शुअर प्रिपेअर करावं लागणार, कारण त्यांनी देखील आपल्याला एस्केपिझम दिलेला नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. आता बघा, तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नाही जायचं, आम्हाला सरकारी क्षेत्रामध्ये नाही जायचं, आम्हाला करिअर करायचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आम्हाला जायचं मॅनेजमेंटमध्ये. मॅनेजमेंटमध्ये जायचे, तिथे पण ऍप्टिट्यूड आहे. बघा मॅनेजमेंट मध्ये कुठे आहे, कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट. MBA करायचं आहे, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून तुम्हाला MBA करायचं आहे, डायरेक्ट ऍडमिशन नाही मिळत, कॅटची एक्झाम द्यावी लागते, कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट, ज्यामध्ये ऍप्टिट्यूड नेक्स्ट लेवलवरती, डिफिकल्ट लेवलवरती विचारला जातो, त्यामुळे आपल्याला तिकडे प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. झेवियर ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, झॅटची एक्झाम असते, त्याच्यात मॅथची एक्झाम होत असते, मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट, कॅट, झॅट आणि मॅट MBA साठी खूप फेमस एक्झाम्स आहेत, खूप 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 स्टुडंट्स यासाठी प्रिपेअर करत असतात. त्यानंतर बघा कॉमन मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, ऍडमिशन टेस्ट आहे, CMAT ज्याला आपण म्हणतो, स्नॅप आहे, सिम्बायोसिस व्हेरी प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट, सिम्बायोसिस नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट, NAP एक्झाम असते, ती आपल्याला प्रिपेअर करावी लागेल जर तुम्ही मॅनेजमेंट मध्ये जाणार असाल. नंतर बघा नर्सी मॉन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍप्टिट्यूड, NMAT पण आहे, जी आपल्याला प्रिपेअर करावी लागते. आणि नंतर बघा खूप कमी लोकांना कदाचित माहिती असेल, माझ्या माहितीप्रमाणे IIFT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड एक्झाम, ही पण एक्झाम आपण देऊ शकतो मॅनेजमेंट मध्ये जर आपल्याला एंट्री करायची असेल, तिथे आपल्याला करिअर बनवायचं असेल. ऑलराईट, पुढच्या स्लाइड मध्ये बघूया अजून कोणते कोणते असे एक्झाम्स आहेत. येस, फॉर शुअर तुम्ही जर टेक्निकल बॅकग्राऊंड मधून असाल, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल आणि इंजिनिअरिंग मध्ये टेक्निकल मध्येच तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर बघा ऍप्टिट्यूड साठी आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झाम्स प्रिपेअर कराव्या लागतील. ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट, इंजिनिअरिंग गेटची एक्झाम आहे, खूप लोक देतात गेटची एक्झाम आणि क्रॅक सुद्धा करतात. यामध्ये आपल्याला ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन करावं लागेल. ऑफकोर्स त्यांच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट पण असतात, ठीक आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. नंतर बघा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन, UPSC फॉर एजिंग सर्व्हिसेस ओनली. UPSC मध्ये प्रशासनामध्ये वेगळा कार्यभाग असतो आणि एक वेगळा टेक्निकलचा असतो. जेव्हा तुम्ही टेक्निकल साठी अप्रोच करत असता तुमच्या करिअरसाठी, तर टेक्निकल साठी एक वेगळा ऍप्टिट्यूड असू शकतो तुमच्यासाठी UPSC मध्ये. ठीक आहे, वेगळा एक तुमचा करिअर पदभार दिला जाऊ शकतो. पुढे बघा कॅम्पस प्लेसमेंट टेस्ट, व्हेरी फेमस. आजच्या काळामध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस प्लेसमेंट होत आलेले आहेत आणि या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मोठी मोठी ऑर्गनायझेशन येतात, जसं की TCS झाला, ऍक्सेंचर झाला, कॅपजेमिनी झाला, एक्झागा टेक्नॉलॉजी झाले, असे बरेच, CG व्हेरी फेमस, कॅपजेमिनी, इन्फोसिस, अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या एक्झाम्स घेतात, ऍप्टिट्यूडच्या कंडक्ट करतात. त्यांचा फर्दर सिलेक्शन राऊंड असतो, ग्रुप डिस्कशन असतो, त्याच्यानंतर त्यांचं सायकोमेट्रिक टेस्ट असते आणि मग फायनल इंटरव्ह्यू असतो. पण सुरुवात ही ऍप्टिट्यूड टेस्ट होत असते आणि त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या पॅकेजेस तुम्हाला ऑफर दिल्या जातात नोकरीची. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ऍप्टिट्यूड प्रिपेअर करावं लागणार. तुम्हाला जर करिअर सिक्युअर करायचं असेल या चांगल्या चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये, तर ऍप्टिट्यूड शिवाय आपल्याला पर्याय नाहीये मित्रांनो. आतापासून माइंड मेकअप करून घ्या, मला ऍप्टिट्यूड प्रिपेअर करायचं आहे, नो एस्केपिझम फॉर दॅट. ऑलराईट, पुढे बघा आपल्याला अजून कोणते वेगळे एक्झाम आहेत. आपण जर म्हणत असाल आम्हाला सरकारी क्षेत्रामध्ये पण जायचं नाहीये, आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जायचं नाहीये, आम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, वेगळं काहीतरी करणार असाल, जसं की लॉ मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, लॉ मध्ये जायचं आहे, तुम्ही BCom करून जाऊ शकता, तुम्ही BA करून जाऊ शकता, तुम्ही BE पण करून जाऊ शकता. ठीक आहे, लॉ मध्ये म्हणजे तुम्ही आर्ट्स करा, सायन्स करा, तुम्ही त्याच्यानंतर कॉमर्स करा, त्याच्यानंतर देखील तुम्ही एंट्री करू शकता लॉ मध्ये. फक्त तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे, ज्याच्यासाठी ऍप्टिट्यूड विचारली जाते. टेस्ट कुठली कुठली बघा, पहिला बघा क्लॅटची एक्झाम आहे, नॅशनल लेवलवरती एक्झाम होते, क्लॅट, कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट. राईट, ऍप्टिट्यूड सगळा विचारला जातो, प्रोव्हाइडेड बाय लॉचे काही क्वेश्चन्स असतात, बेसिक क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, त्याच्यात बघा LSAT ची एक्झाम असते, लॉ स्कूल ऍडमिशन टेस्ट, ही पण तुम्ही टेस्ट देऊ शकता. ऑफकोर्स तुमच्याकडे चॉईस आहे, तिन्हीपैकी कोणती एक टेस्ट तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला या दोन टेस्ट नाही द्यायच्या, क्लॅट नाही द्यायची, LSAT नाही द्यायची, आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे, MSCET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट, ही टेस्ट तुम्ही देऊ शकता आणि लॉ मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पण ऍप्टिट्यूड इथे पण विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघा डिफेन्स मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, डिफेन्स मध्ये काय CDS आहे, FCAT आहे, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम आहे, एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट आहे, इथे देखील तुम्हाला ऍप्टिट्यूड विचारला जातो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ऍप्टिट्यूड आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हर पाहिजे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला असा व्यक्ती पाहिजे जो ज्याची रिझनिंग चांगली आहे, ज्याची अनालिटिकल थिंकिंग चांगली आहे, ज्याची क्रिटिकल थिंकिंग चांगली आहे. राईट, आजच्या काळामध्ये फक्त तुम्ही जर पीस ऑफ पेपर विच इज कॉल्ड एज शीट ऑफ पेपर, राईट, तुम्ही जर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेऊन जात असाल
तर तेवढं पुरेसं नाही आहे. आजच्या काळामध्ये क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग, रिझनिंग स्किल्स ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. सो मेक शुअर दॅट त्याच्यामुळे ऍप्टिट्यूड हा आजच्या काळामध्ये कंपल्शन झालेला आहे. राईट. पुढे बघा, आता थोडंसं समजून घेऊया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ऍप्टिट्यूड जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता तर फक्त ऍप्टिट्यूड प्रिपेअर करण्याच्या आधी ऍप्टिट्यूड मध्ये कोणते कोणते टॉपिक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे बघा, एखाद्या स्पोर्ट्समॅनची चांगली क्वालिटी काय असते, तो खेळाला पूर्ण इन अँड आउट समजून घेतो. इन अँड आउट समजून घेतो. म्हणजे जर मला उद्या त्या पिच वरती जाऊन जर 6 आणि 4 हिट करायचं असेल, तो पिच पहिला समजून घेतो, पिच रिपोर्ट पहिला समजून घेतो. सिमिलरली जर तुम्हाला ऍप्टिट्यूड क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला ऍप्टिट्यूडचे सगळे टॉपिक्स पहिला समजून घेणं गरजेचं आहे. त्याची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे ऍप्टिट्यूड मध्ये आपला जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर पहिला समजून घ्या, ऍप्टिट्यूड मध्ये 3 मेजर सेक्शन्स असतात. पहिला सेक्शन कुठला आहे मित्रांनो? पहिला सेक्शन बघा आहे आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला म्हणतो क्वांट. राईट. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याकडे टॉपिक्स कोणते कोणते? नंबर सिस्टम आहे. ठीक आहे. नंतर बघा अरिथमेटिक आहे, जे आपल्याला स्कूल लेवलवरती होतं. अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, मेन्सुरेशन आहे आणि डेटा इंटरप्रिटेशन आहे. डेटा इंटरप्रिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अँड व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक ॲज वेल. ठीक आहे. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला भेटतील क्वांट मध्ये, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये. पुढे बघा तुम्ही लॉजिकल रिझनिंग मध्ये बघा कोणते कोणते टॉपिक्स आहेत, जो आपला सेकंड सेक्शन मध्ये येतो. नंबर सिरीज आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशन आहे. अगेन इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, ब्लड रिलेशन टू बी व्हेरी पर्सनली. डायरेक्ट सेन्स, डिरेक्शन्स आहे. त्याच्यानंतर अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट ज्याला म्हणतो. डेटा सफिशियन्सी, सिलॉजिझम आणि नॉन व्हर्बल रिझनिंग. हे सगळे टॉपिक्स येतात आपल्या लॉजिकल रिझनिंग मध्ये, की लॉजिकल थिंकिंग चेक होते. आणि फायनल विच हॅज नथिंग टू डू विथ दिस ऑल 2 टॉपिक्स, म्हणजे एकदम कम्प्लिटली वेगळा सेक्शन आहे, त्याला आपण म्हणतो व्हर्बल ॲबिलिटी. बऱ्याच लोकांना हा टॉपिक आवडतो, बऱ्याच लोकांना टॉपिक आवडत नाही. पण डोंट वरी, मी तुम्हाला ह्या टॉपिकची कम्प्लीट अंडरस्टँडिंग देणार आहे. व्हर्बल ॲबिलिटी इज समथिंग अबाउट हॅज टू डील विथ इंग्लिश लँग्वेज. म्हणजे बघा या टॉपिक मध्ये काय काय येतं? रिडिंग कम्प्रिहेन्शन येतं, ग्रामर, सगळा ग्रामर येऊ शकतो. ठीक आहे. मेन टॉपिक जर तुम्हाला सांगायचे झाले तर चेंज ऑफ व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, त्याच्यानंतर आर्टिकल्स आहे, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट आहे, टेन्सेस आहे. हे बेसिक आणि इम्पॉर्टंट टॉपिक येऊ शकतात. व्होकॅबलरीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स करेक्शन येतं, ग्रामरच असतं त्यामध्ये. काही त्याच्यामध्ये सेंटेन्स थोडेसे ट्विस्टेड पण असतात, काही त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल मिस्टेक्स पण असतात आणि ते आपल्याला करेक्ट करायचे असतात सेंटेन्स करेक्शन मध्ये. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचे असतात. फिल इन द ब्लँक्स पॅटर्न मध्ये हा टॉपिक विचारला जातो. पॅरा जंबल इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आणि फिल इन द ब्लँक्स हा एक वेगळा टॉपिक पुन्हा विचारला जातो व्हर्बल ॲबिलिटी मध्ये. आता या टॉपिक बद्दल जर सांगायचं झालं, या सगळ्या टॉपिक बद्दल, ऍप्टिट्यूड बद्दल अस्पायर अकॅडमी मध्ये हे जे 2 टॉपिक आहेत, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग, ह्या स्वप्नाली मॅम तुम्हाला शिकवतील. त्या शिकवत आलेल्या आहेत. MSc मॅथ्स BEd त्यांचं क्वालिफिकेशन आहे. स्वप्नाली मॅमचं, ज्या या टॉपिक उत्तमरित्या तुम्हाला अंडरस्टँड करून देतील. आणि व्हर्बल ॲबिलिटीचा जो भार आहे तो मी स्वतः प्रशांत शिंदे, सॉफ्ट स्किल्स ट्रेनर्स आणि इंग्लिश लँग्वेज कोच तुम्हाला शिकवणार आहे. आणि अशा प्रकारे आपण ही पुढची वाटचाल करूया. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. थँक्यू व्हेरी मच अँड बाय.